नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। आत्ता मी ह्या ठिकाणी माझ्या स्कूटी जी आहे तिचं सीटचं जे कवर आहे ते बसवण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो आहे। आणि मला खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं। आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर मला खरंच या ताईंचं नवल वाटलं की ह्या ठिकाणी ते सीट बसवण्याचं काम करतात। बघा तुम्ही या ताई, बघा ताई, काय नाव आपलं? माझं नाव अनिता भरत आहे। कुठे राहता? निफाड एनडीसीसी बँकेच्या पाठीमागे। किती वर्ष झाली तुम्ही हा व्यवसाय करताय? जवळजवळ 8 वर्ष होतात। माझी दोन्ही मुलं। अच्छा, काय नाव बाळा तुझं? कल्पेश भरत आहे। हा, कल्पेश भरत आहे। कितवीला आहेस तू? आता 6वीला जाईल। 6वीला। बा, तुझं काय नाव? कार्तिक भरत आहे। मी आता 8वीला जाईल। अच्छा, तू 6वीला आणि तू 8वीला। अच्छा, मग आई हे काम करते, तुम्हाला कसं वाटतंय? हा, मग मोठे झाल्यानंतर आईला मग सुखात ठेवणार हा नंतर? हा, तू रे बाळा? हा, आई बाबांची सेवा करायची। हा, आता बघ किती कष्ट करते तुमची आई। हा, त्याच्यामुळे तुम्ही शिकताय आता, बरोबर ना? हा, तर ताई मला सांगा, हाच व्यवसाय का करावाशी वाटला तुम्हाला? हे आमचं खानदानी व्यवसाय। पहिले सासूबाई करायच्या, त्यांच्यानंतर माझे मिस्टर, माझे भाया, जवळपास ती परंपरा चालली। आता मग कालांतराने ते जॉबला लागल्यामुळं मी दुकान सांभाळते। माहेरचं गाव? धुळे जिल्हा। हो, हे समाज कल्याण मार्फत भेटलेलं आहे आम्हाला। अच्छा, हा व्यवसाय तुम्ही करताय, काय अडचणी काय येतात तुम्हाला व्यवसाय करताना? काय सुरुवातीला ते जेंट्सचं काम असल्यामुळे थोडीशी भीती वाटायची, आपल्याला जमल का, कस्टमर करतील का, करतील का। अच्छा, अजूनही काही कस्टमर विचारतं काम तुम्हीच करता का म्हणून, जमतं का नाही, गाडी लावल्यानंतर काम व्यवस्थित होतं का नाही, थोडी धाकधूक राहते कस्टमरला। सुरुवातीला झाल्यानंतर त्यांना स्वतःला वाटतं का खरंच आपण काम चांगल्या ठिकाणी केलं बॉस। बघा, अशा पद्धतीने आपण पुरुष वर्ग बघतो या ठिकाणी काम करताना, पण महिला वर्ग जे असतात ते आपण कमी प्रमाणात बघतो। परंतु आजच्या युगामध्ये जर बघाल तर महिला कुठेही कमी नाही आहे। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती कार्य करत असते आणि आपला जो संसाराचा गाडा आहे तो हाकलत असते। ताई, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं 12वी। 12। ज्या काही महिला असतात त्या नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या असतात आणि कुठेतरी चिंतेत असतात, ग्रस्त झालेल्या असतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शक्यतो प्रत्येकामध्ये काहीतरी कला राहते, त्यांनी ते केलं पाहिजे। रडत बसण्यापेक्षा, टेन्शन घेण्यापेक्षा आपण हातपाय हलवले तर 100% काही नाही तर काही त्याच्यात पर्याय निघतो। साधारणतः मी 500-600 रुपये रोज तरी कमवतो। समाधानी आहात? हो, समाधानी, खुश आहात? काय नाव आपलं? मथुराबाई महादू आहे, राहणार निफाड। पूर्वी हा जो व्यवसाय तुम्ही करत होत्या का? हो, तुम्ही किती वर्ष केला हा व्यवसाय? भरपूर वर्ष केलं, 35 वर्ष केलं। अच्छा, एकट्याच करत होत्या का तुमचे पती पण? नाही, मी एकटी करत होते, पती चंबारी धंदा करत होते। अच्छा, चप्पल रिपेअर। 4 महिन्या शेंगा इकल्या, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता। मी घरात होते, नातू झाला म्हणून मला खूप आनंद झाला। मी सगळा धंदा सोडून 5 वर्ष राहिले घरी, आणि घरी 5 वर्ष राहून माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला। मग घरामध्ये चिल्ल्या पिल्ल्यांना खाऊ कोण घालील, मग मी फुटाणे शेंगदाण्याचा धंदा धरला आणि आतापर्यंत चालू आहे। रोज 1500 रुपये रोज कमवते। हो, ह्या तुमच्या सुनबाई इथं व्यवसाय करतात, कसं वाटतं तुम्हाला? आनंद आहे, खूप आनंद। काय स्वभाव कसा आहे त्यांचा? खूप छान, हा, खूप छान। सासू सुनाचं जमतंय? हो, छान जमतंय। खूप, 2 आहे सुना, एकच नाही, 2 सुना, दोन्ही सुना चांगलं जमतंय? चांगलं। जर चिडून गेले तर मग लय गप राहत्या, दोन्ही प्रेमळ आहेत? हो, मुलं बी तसेच। जराशी राग भरली की इकडून हात धरील, तिकडून तो हात धरील, चाल जेवायला, मला जेवायचं नाही, मग ओढून नेतील जेवायला, मला मस्त करायचं। बरं, काही घरामध्ये छोट्या छोट्या कारणामुळे सासू सुनेंचे तंटा होतात, वाद होतात, काय सांगाल तुम्ही? काय समजूतदारी घ्यायची आपण थोडस। आपण लहान बापाचं व्हायचं, आता आपले दिवस कसे हे आपल्याला कळतंय।
मग आपण जास्त वाघासारखी उडी मारून काय अर्थ नाही. समजून घ्या. हो समजून घ्यायचं. पण त्या दुसऱ्यापेक्षा माझं खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. माझी दोन्ही मुलं सुना, माझे नातू माझ्याशिवाय राहती नाही. नाती सुद्धा माझ्याशिवाय राहती नाही. माझ्या 2 नाती आहे. एक नोकरीला लागली, एक नात, एक 15वी शिकू राहिली लहान, एक नोकरीला लागली पोस्टमन मध्ये, आणि हे 3 नातू अजून लहान लहान. म्हणजे पहिलेचे दिवस जे हालाकीचे तुम्ही काढले हो. आता चांगले आहेत. आता चांगले. आनंद आहे. आनंद आहे. सुखी आहात, समाधानी आहात. समाधानी, काही टेन्शन नाही. फक्त आनंदात मरावं हे देवाजवळ विनंती करते. आई बी बोलता बोलता शिवरात्रीच्या दिवशी वारली, बहीण बी बोलता बोलता वारली, तशी मी पण बोलता बोलता गेली पाहिली देवाजवळ. मी स्वामी समर्थाजवळ रोज विनंती करते. अशी माझी इच्छा आहे बस. माझा मुलगा बी तुमच्यासारखा झेलही दिलवालाय. ह्या ज्या महिला असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि उत्तुंग भरारी घेतात. अशा ज्या ताई त्यांना मी ह्या ठिकाणी बघितलं आणि मला खरंच त्यांचं कौतुक वाटलं की अशा पद्धतीने शीटचे जे कवर आहेत ते कवर बनवून देतात. खूप अभिनंदन.